ज्या दिवशी हे हात आमचे सुटतील ना त्या दिवशी त्या औरंग्याची कबर आम्ही स्वतः तिथून काढणार आणि तिथं त्याच्याच नावाचं त्या औरंग्याची कबर आम्ही स्वतः हिंदू काढणार आणि तिथं त्याच्याच नावाचं शौचालय करणार. तिला मुल्ला मौलवी जवळ नेऊन हालाला करणारा हिंदू नाही, हालाला करणारा हा लांड्या ही गोष्ट लक्षात असते. हे गाइस, तर वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आमच्या गावामध्ये श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे. तर आज आमच्या ठिकाणी महाकाल आगोरी हरियाणा या ठिकाणून येणार आहे आगोरीचं नृत्य करण्यासाठी आणि हर्षताई ठाकूर ही महिला जनजागृतीसाठी येणार आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात ही 7 वाजता टाईम दिलेला आहे. तर आज साधारणतः 7:30-8 वाजता चालू होईल. आत्तापर्यंत काही हर्षताई ठाकूर आलेल्या नाहीत, त्यामुळे उशीर होऊ शकतो. कार्यक्रमाचं नियोजन खूपच भारी केलेलं आहे, तुम्हाला बघून खूप भारी वाटेल. तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच बघा. जवळजवळ बसण्याची व्यवस्था पण खूप चांगली केलेली आहे. लेडीजसाठी 2000 खुर्च्या, तर जेंट्ससाठी 2000 खुर्च्या आणि 2 LED स्क्रीन वगैरे लावलेले आहेत. मस्जिदी ढकण्यात आल्या का तर आपल्या रामाची शोभायात्रा निघत होती. हे मला वाटतं पहिलीच वेळेस झाले, बरोबर ना? हिंदूंना अशीच एकता दाखवा. आता तर फक्त झाकल्यात, नंतर काढून पण फेकायचंय तिथं जर खुलेआमपणे जर कत्तलखाना चालू असेल, हे तुम्ही फसलेल्या आया बहिणी लव जिहादामधून वाचवायला हे भ्रष्टाचारी मदत करतील का? हे कधीच मदत करणार नाही. यांना काय पाहिजे? यांना तुमची पीडा, तुमची व्यथा नाही पाहिजे ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर वोटसाठी जर एखादा सेक्युलर भडवा जर बाप बदलत असेल तर त्यानं कन्वर्ट व्हावं. हिंदूंची दिशाभूल नाही झाली पाहिजे. हे जे खोटा मुखवटा घालताय ना, मी कुठं नेत आहे सांगतो. अशांना DNA टेस्ट करवायला सांगा. यांच्या 2-3 पिढी पहिलं ते सागर भाई म्हणतात ना की औरंगजेब अब्दुल येऊन गेला, असा प्रकार घडलेला असतो. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, आजचा कट्टर मुसलमान हा पहिल्याचा हिंदू राहून गेलेला आहे, लक्षात ठेवा. आणि आजचा सेक्युलर हिंदू हा तुमचा समोरचा कट्टर मुसलमान असू शकतो, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि आकाश चंद्र सूर्य हा हिंदू सगळ्यांवरती पूजा पाठ करणार आहे, सगळ्यांवरती प्रेमानं राहणार आहे, प्रेम करणार आहे, बहिणीला बहीण मानणार आहे, बहिणीला मुल्ला मौलवी जवळ नेऊन हालाला करणारा हिंदू नाही, हालाला करणारा हा लांड्या, ही गोष्ट लक्षात असू द्या. बघून देऊ आणि तुमचा आजार बरा करू. मग असे पादरी, असे बायबल घेऊन येणारे त्या हरामखोरांना सांगायचं की तुझा येशूला 4च खिळे मारले होते. किती? 4च खिळे मारले होते. त्यानं तिथं जीव सोडून दिला. तो आमच्या देवाचं हे करणार का? आमच्या देवाला सांगणार का तुमचे देव पाण्यात विसर्जन करा म्हणून? तो येशू स्वतःला 4 खिळे मारून तो स्वतःला देव समजत असेल तर हिंदूंनी हिंदूंचा इतिहास वाचा. बलिदान मास कोणी पाळले? हात वर करा बरं. रमजान मध्ये रोजा हा अख्खे मुसलमान. संभाजीनगर 100 असेल, तिथं त्या औरंग्याच्या कबरीला तुम्ही हात सुद्धा लावू शकत नाही. तोच औरंग्या ज्यानं धर्मवीर संभाजी महाराजांचे हाल केले होते. स्वतःला जर हिंदू म्हणत असाल, आज मी पूर्ण सोशल मीडियावर खुलेआम त्या लांड्यांना धमकी देईन. ज्या दिवशी हे हात आमचे सुटतील ना त्या दिवशी त्या औरंग्याची कबर आम्ही स्वतः तिथून काढणार आणि तिथं त्याच्याच नावाचं त्या औरंग्याची कबर आम्ही स्वतः हिंदू काढणार आणि तिथं त्याच्याच नावाचं शौचालय करणार. थांबवतील
ह्याच आपल्या पोरी हिंदूंच्या विरोधात थांबतील, ह्याच पोरी आतंकवाद्यांना समर्थन करतील, एवढ्या कट्टर बनवून टाकतात आपल्या बहिणींना. ह्याच आपल्या मुली वेश्या व्यवसायाला लावतील, ह्याच आपल्या मुली 35 तुकडे करतील आणि ह्याच आपल्या मुली सुटकेस मध्ये टाकतील. आणि तुम्ही मानायचं सर्व धर्म समभाव, हे गायला कापतील, गायचं मांस खातील. हिंदूंनी काहीच बोलायचं नाही, हिंदूंनी शांत बसायचं. हिंदू येऊन तुमच्या मुलीला फसवलं जात आहे आणि मुलीला माहिती झाल्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ काढले जात आहेत आणि त्या व्हिडिओच्या आधारावर त्यांना ब्लॅकमेल करत आहेत की तुझं धर्मांतरण केलं नाही, तुझा निकाह केला नाही तरी आम्ही व्हिडिओ व्हायरल करू. ना इलाजानं पोरी कोणाला न सांगता त्याच्यासोबत निकाह करतात. तर अशा मुलींना सगळ्या हिंदुत्ववादी भावांना सांगायचं, हात पाय तोडायचे आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य आहे, धर्माशी एकनिष्ठ राहा, धर्माशी गद्दारी करू नका. हा धर्म टिकावा म्हणूनच 42 दिवस यातना आपल्या शंभू महाराजांनी सहन केल्यात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पिक्चर बघून हिंदूंना पळून गेली लांड्यासोबत म्हणण्यापेक्षा आपल्या धर्माची मुलगी पळून गेली म्हणून हिंदू म्हणून सगळ्या स्त्रियांनी एकत्र या. आता बस वेळ आलेली आहे, मुलींना बनवा मर्दानी वाघीण, शिवबाची वाघीण बनवा मुलींना. मुलींना शिकवा शास्त्र, मुलींना शिकवा शास्त्र. आजच्या पिढीला हे डान्स क्लास, हे सगळे भिकारी धंदे बंद करा. लाठी काठी तलवारबाजी कराटे शिकवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला जर आपल्या बहिणीला काही भेट वस्तू द्यायची असेल तर बंदूक द्या, तलवार द्या, खंजर द्या आणि तिला सांगायचं स्वतःचं रक्षण स्वतः कर. आज ही परिस्थिती आपल्या बहिणीवर, सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहायचंय. आता एवढा वेळ शांत होतात मावळ्यांनो, आता हात जोडून विनंती आहे. जय भवानी, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराजांचं सनातन हिंदू धर्म की जय, माता की जय, भारत माता की जय. आणि तो ओवैसी भड़वा काय म्हणतो कि हम भारत माता की जय नहीं बोलेंगे, वंदे मातरम नहीं बोलेंगे. इस देश में रहना होगा तो वंदे मातरम बोलना ही पड़ेगा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. नमो पार्वती पते, हर हर महादेव. जय श्री राम, जय श्री राम. जय मां भवानी, जय श्री राम. सगळ्यांनी स्क्रीनवरती बघायचं आहे. खाली बसा, दुसऱ्यांना आपण उभा स्क्रीनवरती सगळं दिसतंय. खाली बसा मित्रांनो, कृपा करून विनंती आहे. जबरदस्त चिंगारा था, वो मस्त आसमां ऊंचा चूमे जबर जबर हुंगारा था. गले में उसके नहीं दीवाना, सर पे कोई ताज नहीं, लेकिन मिजाज था ऐसा उसका जंगल का सरताज वही.
महाकाली रंगपूर परी महाकाली सभी जोरदार तालियों के साथ